रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमध्ये निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळतो. संगमेश्वर तालुक्यातील राजिवडी आणि आरवली या ठिकाणी गरम पाण्याची कुंड आहेत. पर्यटकांसाठी आणि संशोधकांसाठी नेहमीच ही गरम पाण्याची कुंड आकर्षणाचा विषय ठरलेली आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो, राजवाडी येथील हे गरम पाण्याचं कुंड आहे. नैसर्गिक गरम पाण्याच्या या कुंडामध्ये वर्षभर गरम पाण्याचा प्रवाह सुरू असतो. स्थानिकांच्या आणि अभ्यासकांच्या मते या गरम पाण्याच्या कुंडातील पाण्यामध्ये औषधी गुणधर्म असतात. खर तर या गरम पाण्याच्या कुंडांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करण्याची गरज आहे. मात्र त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी आजवर दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. त्यामुळे संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी नुकतीच या गरम पाण्याच्या कुंडांची पाहणी केली आणि पर्यटनाच्या दृष्टीनं या ठिकाणी काही सुविधा उपलब्ध कराव्यात, पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे प्रयत्न आमदार शेखर निकम यांनी सुरू केले आहेत. ही गरम पाण्याची जी दोन्ही कुंड आहेत ती संगमेश्वर मधील मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने याकडं लक्ष दिलं आणि या गरम पाण्याच्या कुंडांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला तर नक्कीच येथे पर्यटनाला चालना मिळू शकते. पर्यटकांसाठी आणि संशोधकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय ठरलेली ही निसर्गाचा एक अनोखा चमत्कार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं या गरम पाण्याच्या कुंडांचा विकास केला, या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या, तर स्थानिकांनाही नक्कीच रोजगार मिळेल. शिवाय संगमेश्वरचं नाव पर्यटनाच्या नकाशावर अधिकच उंचावेल. योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, संगमेश्वर, रत्नागिरी.